ओके, तर कुठे गेला पेन? पेन कुठे गेला? दिसला का तुला? 5-10 थेंब भरले. दुसरा पेन तर बघा, काल आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. कुठून सुरुवात केली आपण? पहिल्यापासून एकदा सांगतो मी तुम्हाला. सर्वात पहिले आपण हिटिंग करू बघितलं, बरोबर आहे? आठवते का? सर्वांनी हो म्हणायचं रे शांतनो. हो म्हणावं लागेल का नाही? तुम्हाला तर शिकवलं, दुसऱ्या कोणाला शिकवलं, बाकीचे तर ऑनलाईनच येत असणार. तर बघा, जाऊ दे टाकलीस ना. तर बघा, तर हिटिंग करू कसं आहे बघा. आता हे 0-0 आहे, सुरुवात इथून झाली होती. आपल्याला डायरेक्ट इथून आहे का A to B, B to C आणि C to D आहे काय? असं आहे. A to B मध्ये काय म्हणायचं? इथं काय होतं? Heat is absorbed at कसलं टेम्परेचर? टेम्परेचर बदलते का कॉन्स्टंट? Heat is absorbed at constant temperature by अच्छा, दुसरं काय लिहायचं? The constant temperature at which heat is absorbed to transfer solid into liquid is called melting point, right? And तिसरं काय? The amount of heat absorbed at constant temperature to convert solid into liquid is called latent heat of fusion. बरोबर आहे ना? लक्ष दे, इथे येऊन बस पुढे बस जरा, मला असं व्यवस्थित ऐकू येईल. ठीक आहे? बी पासून सी पर्यंत काय सांगायचं? बी पासून सी पर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंटली वाढत गेलं सांगायचं शांतनु. बरोबर आहे? बी टू सी टेम्परेचर कॉन्स्टंटली इन्क्रीज. तिथं काही सांगायची गरजच नाही जास्त आहे का? एवढंच आहे, टेम्परेचर कॉन्स्टंटली इन्क्रीजेस. आणि त्याच्यानंतर शेवटी काय सांगायचं आपल्याला? सी टू डी 3 गोष्टी सांगायच्या. एक, heat is absorbed without changing temperature. Solid is converted into gas. काय म्हणायचं? मग सांग ना. Liquid is converted into gas, म्हणजे water into steam. त्याच्यानंतर the constant temperature at which heat is absorbed to convert liquid into gas is called मी काय विचारतो? हीट ऍब्झॉर्ब म्हटलंय तर टेम्परेचर म्हटलं. तुम्ही असं मिक्स नका करू. हीट ऍब्झॉर्ब वेगळी गोष्ट आहे, टेम्परेचर वेगळी गोष्ट आहे. इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट. अँड द अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर टू कन्वर्ट लिक्विड टू गॅस इज कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट इज इक्वल टू Q by M. त्याच्यानंतर पुढे काय बघितलं सांगा, तुम्हीच सांगा पुढे काय होतं? रिजेलेशन. रिजेलेशन इज द मेल्टिंग ऑफ आईस ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर. कळलं ना? प्रेशर वाढवलं की मेल्टिंग पॉइंट, प्रेशर वाढवलं की मेल्टिंग पॉइंट कमी होतो आणि बॉइलिंग पॉइंट. त्याच्या पुढे काय बघितलं? आणि ते पण व्याख्यामध्ये काय लिहावं लागेल? अँड काय? Melting of ice due to application of high pressure and reconversion into ice when the pressure is removed. पुढे काय होतं सांगा? Anomalous behavior of water is between 0 to 4 degrees Celsius. Between the temperature range of 0 to 4 degrees Celsius, water behaves exceptionally different than other substances, in which upon heating it contracts instead of expanding.
and density increases instead of decreasing. है का नाही? This is called as anomalous behavior. Anomalous behavior चे application काय बघितले आपण. It protects aquatic animals in the cold regions. Then it tracks the rocks during the winter, which helps in formation of soil. Weathering म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फोक्स ऍपॅरेचस. फोक्स ऍपॅरेचस मध्ये एकच लक्षात ठेवायचंय, एक तर हे असं आहे ते सिलेंडर आणि हे आहे इथं काय भरायचं असतंय, आईस, आणि ह्याच्यामध्ये काय भरलं त्या वॉटर नियरली at 12 डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि थर्मोमीटर T1 and T2 आहे का नाही, कव्हर आहे, होत आहे T1 वाचले T1 T2. आणि ग्राफ कसा काढायचा, T1 अगोदर रॅपिडली कधी कोण चेंज अगोदर T1, इथं 12, इथं कोण 4. सो इथपर्यंत पहिल्यांदा T1, नंतर आता स्लो T1 T2. Initially water at the middle point goes from 12 to 4, therefore its density increases and hence it goes downward and cools the lower water, and hence temperature T1 falls rapidly initially, but after 4 degrees Celsius its density starts decreasing, therefore it goes up and cools the upper water, hence temperature T2 decreases rapidly. त्याच्यानंतर आपण बघितलं डेव पॉइंट. मुळात डेव पॉइंटचा एकच, इट इज अ टेम्परेचर at which air becomes saturated, and saturated air म्हणजे 100% मॉइश्चर आहे, त्याच्यापेक्षा जास्त जर बसू शकत नाही. टेम्परेचर कमी केलं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कळलं, पाणी कमी होते त्यातलं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते, काय वाढते मग, उगाच शांत विचार करावा लागतो त्या गोष्टीवर. ते बायो सारखं नाही ना, ते टेक्निकल गोष्टी आहेत. बायोचं पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन करायला 1 तास लागतो, ह्याचं रिव्हिजन करायला 5-10 मिनिटं लागतात, का टेक्निकल आहेत गोष्टी, समजायला वेळ लागतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते म्हणून तर कमी टेम्परेचर झालं की ती सॅच्युरेट होते आणि आपल्या अंगातलं वॉटर खाली सोडते, डेव फॉर्म होतात. So the temperature at which formation of dew starts किंवा air becomes saturated is called dew point. काय अडचण आहे त्याच्यामध्ये नाही. Absolute humidity. Absolute humidity ला काय होतं, amount of water vapors, mass of water vapor in kilogram divided by volume of air. And relative humidity म्हणजे actually air मध्ये किती पाणी आहे म्हणजे वेपर आहे, डिवायडेड बाय सॅच्युरेटेड एअर मध्ये त्याच टेम्परेचरला तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये किती असतं. ठीक. त्याच्यानंतर अति महत्वाची गोष्ट जी आहे 100% राहणार. सॅच्युरेटेड एअरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% राहणार का नाही. व्याख्या जरा टू द पॉइंट पाठ करायची का नाही. ऍट दॅट टेम्परेचर विदिन सेम व्हॉल्यूम असे काही शब्द असतात काय. आपण एकदा सिलेबस झाला की पेपर्स घ्यायचा, फक्त व्याख्यावर एक आणि फक्त घेऊ रिझनवर एक, फक्त घेऊ रिझनवर एक. ठीक आहे. आता युनिट आहे स्पेसिफिक हीट. काय युनिट ऑफ युनिट ऑफ हीट. 1 calorie is the amount of heat required to temperature of 1 gram of water from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius. And 1 kilocalorie is the amount of heat required to raise the temperature of 1 kilogram of water from 14.5 to 15.5 degrees Celsius. The temperature range specification is very important because in different temperatures, amount of heat required is slightly different. Therefore, in the definition of kilocalorie or calorie, we have to specify the temperature range. Specific heat. Specific heat capacity is the amount of heat. Amount of heat required to raise the temperature of unit mass of substance by unit degree Celsius. Its unit is joule per Kelvin, gram, kilogram
किलोग्राम केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस म्हणलं तरी चालतं, तुम्हाला जास्तीत जास्त डिग्री सेल्सिअस. आणि हे डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर फायनल मायनस इनिशियल. ओके, चला इथपर्यंत सर्वजण क्लिअर आहे का सर्वांना? राईट. आता आपण पुढे गौरव पण कालचे व्हिडिओ बघितले असतील तरच कळलं बेटा, नाहीतर कळणं खूप अवघड आहे. व्हिडिओ पाहितलेत का कालचे? मी व्हिडिओ टाकले होते ना सर्व. हिटचे टाकले होते. हा, ग्रुपवर टाकले मी व्हिडिओचं लिंक टाकले. बघा, कळलं नसलं डबल पहा. एकदम आरामात हे जे शिकवलेलं सर्व रेकॉर्डिंग केलेलं आहे. ग्रुपवर सर्व टाकले, हिट पण टाकले आणि रिफ्रॅक्शन पण टाकले. एक लिस्ट प्लेलिस्ट सेंड केलंय ना, त्याच्यामुळे ते दररोजच्या दररोज ऍड करत राहते. आता स्पेसिफिक हिट हे जरा महत्वाचं आहे, ह्याच्यावर थोडं आपल्याला काम करायचे आज. आपण काल 1-2 क्वेश्चन पण केले. हीट एक्सचेंज बघायचं. हीट एक्सचेंज खूप काम आहे, म्हणजे एवढं समजा की इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. जरी तुम्हाला एक पान दिलं असलं तर ह्याच्यावर अख्खीचे अख्खं म्हणजे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास या दोन गोष्टीवरती म्हणजे केमिकल इंजिनिअरची तर 70% पगार त्याच्यावरच असतात, फक्त त्या दोनच गोष्टीवर. बाकीचे 30% मग छोटं मोठं माहित असलं पाहिजे. पण मेन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास या दोनच गोष्टीवर त्याचं काम असते. किती शिकू द्या, या दोन गोष्टी 70% काम. बघा, ही एक वस्तू आहे. हे हॉट आहे, ही कोल्ड आहे, ही इन्सुलेटेड आहे. ठीक आहे, इन्सुलेटेड म्हणजे कळते ना, इथून हीट बाहेर जात नाही. मग ही हॉट वस्तू हीट बाहेर सोडते, मग ही वस्तू हीट गेन करणार आहे का? मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते, जर हिनं 10 जूल बाहेर टाकलं तर हिनं 10 जूल घ्यायला पाहिजे, कारण कुठे जाणारच नाही ना हीट. बरोबर आहे का नाही? समजा म्हणजे हिनं बाहेर टाकल्या नाही, थोड्या वेळाने ही येईल ना, तिथं कुठं बाजूला जाईल, पण रिफ्लेक्ट होईल त्यांच्याकडचे. समजा कुठंच लूज झालं नाही, फक्त ह्याला गेली, तर हीट हॉट ऑब्जेक्ट काय करतो, गेन करतो का लूज करतो? हॉट ऑब्जेक्ट विचार कर, तुम्हीच सांगा, तुमच्या बरोबर आहे का, गडबड नाही. हॉट ऑब्जेक्ट काय करणार? हॉट ऑब्जेक्ट हीट लूज करतो, है ना? हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. त्यालाच म्हणते प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे एक्सचेंज केलं नाही, सोपा असते पण अति महत्वाचा. ते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पासून चालायचं. एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडे गेली, डिस्ट्रॉय झाली का? त्याला 10 जूल कडून त्याला 4 जूल भेटली, 4 कुठे गेली की 6 कुठे गेली किंवा असं आहे का? नाही. सो हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन, राईट. मग आयसोलेटेड सराउंडिंग मध्ये असं होतं बरं का, कुठं पण जमत नाही. जर इथं मोकळा असेल तर मग काही तिकडे वाया जाऊ शकते का? आयसोलेटेड सराउंडिंग सोबत. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला काही गोष्टी आता दाखवा लागतील मला. चला तुम्हाला जरा सर्वांना इथे बघावं लागते. असं ते नोट्स नसतील आणल्या? नाही, हे जरा हेच बघावं लागतं, सोपं जातं जरा. बरं ठीक आहे, चला काय नाही, ठीक आहे. असं लिहितो मी इथं. एवढं कळलं, हे अति कामाचं हे कळलं. आता आपल्याला बघायचं आहे कॅलोरीमीटर. अ सॉलिड ऑब्जेक्ट विच इज पुट इन कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर म्हणजे काही नाही, एक भांड आहे. कॅलोरीमीटर त्याच्या बाजूला सॉलिड असते, एक भांड आहे एवढं तर कळलं. त्याच्यामध्ये असं पाणी असतं आणि त्याच्यात एक असं सॉलिड वस्तू टाकलेली असते. हे सर्व आयसोलेटेड, त्याच्यावरच तर चाललं हे सर्व.
आणि ही सॉलिड वस्तू गरम आहे समजा, कळालं दिसायला. आपल्याकडे 3 वस्तू आहेत. ही आहे हॉट, ही कशी आहे हॉट. ऑफकोर्स ही शीट देणार का नाही बाहेर. कॅलोरीमीटर कडे 2 वस्तू आहेत. एक आहे वॉटर इन द कॅलोरीमीटर आणि दुसरं आहे वॉटरचं सॉलिड. हीट लूज कोण करणार आहे बघा, 3 वस्तू लिहिल्या मी, सॉलिड, कॅलोरीमीटर आणि वॉटर इन द कॅलोरीमीटर. ह्याला म्हणतात कॅलोरीमीटर. हे जे आहे ना बाजूचं ह्याला कॅलोरीमीटर, त्यातलं पाणी. आणि हे आहे आपलं हॉट सॉलिड. सो वी हॅव 3 थिंग्स. वन इज सॉलिड, त्याच्यानंतर हे बाजूचं कॅलोरीमीटर, आणि तिसरं आहे वॉटर इन द कॅलोरीमीटर. काय वॉटर इन कॅलोरीमीटर. बरोबर, 3 गोष्टी कळल्या का? 3 गोष्टी कळल्या का? आपल्याकडे 3 गोष्टी आहेत. आतापर्यंत मी कसं काय सांगितलं, एकाने हीट दिली, दुसऱ्याने घेतली, म्हणजे ह्यानं दिलेली ते पाणी घ्यायचं. पण आता एक द्यायला आहे दोघं, काही का असणार. ह्यानं हीट 10 जूल दिली, ह्यानं 10 दिली, आणि जर समजा पाण्यानं 8, तर बाकीची 2 ह्याने घेतली असतात. एवढं तर नक्की आहे ना. दिली जेवढी इज इक्वल टू सर्वांनी घेतली त्याची बेरीज करायची. बघा, त्याच्या अगोदर आपण इथं काही गोष्टी लिहून घ्या. मास, त्यानंतर स्पेसिफिक हीट, कॅपॅसिटी, आहे का. त्यानंतर इनिशियल टेम्परेचर, नीट लक्ष द्या का. इनिशियल टेम्परेचर इनिशियल कसं लिहिलं कळलं. फायनल टेम्परेचर, आणि त्याच्यानंतर लिहिलो मी क्यू. एवढं तर तुम्हाला कळतं. हा जो सॉलिड आहे तो कसा हॉट आहे का नाही, आणि हे दोघं कसे आहेत कोल्ड. म्हणजे हे दोघं काय करणार, गेन करणार. हा लूज करणार, सो लॉस्ट. सॉलिड न हीट लूज केली, ह्या दोघांना काय केली गेन. म्हणून ह्याचं टेम्परेचर कमी होणार, ज्यानं लूज करते त्याचं टेम्परेचर ड्रॉप होतं, आणि ह्या दोघांचं टेम्परेचर वाढते. आता ह्याच्या मासला आपण म्हणणार आहोत एम. ठीक आहे, हे चिन्ह पुस्तकात आहेत, वापरायचे. काही वापरू शकतो आपण, पण आपल्या पुस्तकात जे आहेत ते तेवढ्या आधी पाठ करावं लागतं. ते पाठ केले की प्रॉब्लेम सुटते, नाही तर ते कन्फ्युज होते की मास कुणाचा आहे आणि टेम्परेचर कुणाचा आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ना, 5-6 गोष्टी. त्यानंतर ह्याच्या मासला म्हणायचे आपल्याला M1 कॅलोरीमीटरला, आणि त्याच्या वॉटरच्या मासला म्हणायचे M2. 3 गोष्टी क्लिअर झाल्या का? M1 M2. ह्याच्या स्पेसिफिक हीटला म्हणायचे C1 C2. एवढं दादा सोपं आहे. आता महत्वाचं आहे हे, ह्याच्या इनिशियल टेम्परेचरला म्हणायचे T1 T2. बरोबर, सर्व गोष्टी क्लिअर झाल्या एवढ्या. ओ नाही, कॅपिटल T. बघा असं काय फरक पडत नाही, हे काय कॅपिटल T काय स्मॉल टी घेतलं काय, पण पुस्तकात घेतले तसं, म्हणून तेच आपल्याला लक्षात ठेवायचं. इनिशियल टेम्परेचर कळले ह्याचे, म्हणजे ह्या सॉलिडला टाकल्या बरोबर ह्याचं काहीतरी 80 होतं, आणि ह्या दोघांचं सेमच होतं 40-40. पण ज्यावेळेस हीट देईल त्यावेळेस 80 पासून कमी, आणि ह्याचं 40 पासून वाढत जाईल. आणि हे तोपर्यंत हीट देईल जोपर्यंत सर्वांची टेम्परेचर सेम होणार नाही, एवढं कळलं. म्हणजे ह्याचं 80 पेक्षा खाली गेलं 60, आणि ह्यांचं गेलं 60 होईल. काही सांगता येत नाही, 50 पण होऊ शकते. ते डिपेंड करते कॅपॅसिटी डिपेंड. असं समजू नका की हा ए आहे, त्याचं 20 आहे, आणि हा बी आहे, त्याचं 40 आहे. हीट ते इकडून इकडे जाईल, आणि टेम्परेचर दोघांचं म्हणजे जातच राहील. थांबेल केव्हा, जेव्हा दोघांचं टेम्परेचर सेम. किती होईल? असं नसतं, अर्ध होईल याची गॅरंटी का, कारण ह्याची कॅपॅसिटी जास्त असू शकते ना खूप. कळलं का? तुमचं टेम्परेचर इन बिटवीनचं टेम्परेचर काही असतं, म्हणजे इन बिटवीनचं टेम्परेचर तुमचं फक्त ह्या दोघांच्या मध्ये राहणार 25 असू शकतो, कारण ह्यानं किती हीट द्यायला त्याचं टेम्परेचर दन कमी होतं, पण ह्याचं वाढच ना, कारण ह्याची कॅपॅसिटी जास्त असू शकते. किंवा 35 असू शकतो, कारण त्याला थोडी हीट दिली त्याचं टेम्परेचर खूप वाढेल, त्याचं 1 न कमी होईल 5 न वाढेल, असं होऊ शकते. कॅपॅसिटीवर डिपेंड आहे, हीट कॅपॅसिटीवर डिपेंड राहील का नाही.
एवढं कळ बरोबर. म्हणजे मिडलला चेंजची गॅरंटी आहे का? नाही. जसं की एका डब्यामध्ये दूध आहे 20%, दूध पाणी 20% आहे, दुसऱ्या दुधाच्या कॅन मध्ये पाणी 40%. दोन दुधाचे कॅन आहेत दूधवाल्याकडे, तुम्हाला झाले स्कॉलरशिप मध्ये असलं, एका कॅन मध्ये 20% पाणी, दुसऱ्या दुधाच्या कॅनमध्ये 40% पाणी, बाकीचं दूध आहे. काय दोघांना मिक्स केलं की मिक्स केल्याचं 30% होत नाही पाणी. 40% वाला कॅन जर एवढा मोठा असेल आणि 20% वाला एवढा असेल, मिक्स केल्यावर काय होईल? 30% थोडंच होणार आहे. कळाले का? बरं, त्याच्यावर आपण क्वेश्चन काय करायचं, इक्विलिब्रियम टेम्परेचर काय आहे हे काय, एक छोटासा क्वेश्चन घेऊया. बघा, हे टीएफ आहे, मग सर्वांनी सर्वात आता ह्या तिघांचं पण टेम्परेचर शेवटी काय होणार? एकच होणार. त्याला म्हणूया आपण कॅपिटल टी. दिस इज द इक्विलिब्रियम टेम्परेचर इन कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरचा वापर कशासाठी होतो? ह्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट फाइंड आउट करण्यासाठी. कसा होतो ते म्हणून पहिल्यांदा हे सर्व गोष्टी कळल्या का बघा. हे आपल्याला पाठ असू द्या. हे यम कशाला यम, हे तर सोपं आहे. यम यम1 यम2 सी सी1 सी2 टी कॅपिटल टी1 कॅपिटल टी आणि फायनल टेम्परेचर ते कॅपिटल टी. कॅलोरीमीटर एवढं कळलं. पण आता ऍक्च्युअली मध्येच तुम्हाला काय शिकवलं माहिती की इक्विलिब्रियम टेम्परेचर कसं काढायचं, म्हणजे कसं तुम्हाला जरा पटवून कसं द्यायचं हे आपल्याला पाठ होईल, त्याच्यात काय अडचण नाही. आता बघा, इक्विलिब्रियम टेम्परेचर. इक्विलिब्रियम टेम्परेचर समजा एक वस्तू आहे, तिचं टेम्परेचर आहे T1, दुसरी वस्तू आहे तिचं टेम्परेचर आहे T2. आपण असं घ्या ना, दोन वस्तू घेऊया. ही वस्तू आहे, तिचं मास आहे 20 kg, तिची स्पेसिफिक हीट M1 C1 स्पेसिफिक हीट आहे 3 जूल पर किलोग्राम केल्विन. तिचं इनिशियल टेम्परेचर आहे काहीतरी 20 डिग्री सेल्सिअस. दुसरी एक वस्तू आहे, तिचं मास आहे 50 किलोग्राम, तिची स्पेसिफिक हीट आहे 8 जूल पर केजी केल्विन आणि तिचं टेम्परेचर आहे 40. हे का? त्या दोघींना जर मिक्स केलं तर व्हॉट विल बी द इक्विलिब्रियम टेम्परेचर. अपॉन मिक्सिंग फाइंड इक्विलिब्रियम टेम्परेचर, फाइंड फाइनल टेम्परेचर अपॉन मिक्सिंग. एवढं कळलं? त्यांना मिक्स केल्याच्या नंतर ह्याला आपण हॉट ऑब्जेक्ट हा आहे आणि हा कोल्ड आहे. असंच की हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट लॉस बाय हॉट. आता हीटचा फॉर्म्युला MC डेल्टा टी कालच दाखवलं होतं ना. हीटचा फॉर्म्युला C इज इक्वल टू काय Q M डेल्टा टी. तर Q इज इक्वल टू काय MC डेल्टा टी. ते फायनल मायनस इनिशियल. डेल्टा टी ला मी काय देतो, त्याचं फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल याच्यासाठी लिहायला जाऊ, कारण ह्यानं लूज केल्याने त्याचं फायनल टेम्परेचर कमी आहे. काय म्हणतो इनिशियल मायनस फायनल लिहावं लूज करणार, बरोबर का? कारण गेन करण्याचं 20 पासून समजा 35 पर्यंत गेलं, तर लूज करण्याचं 40 पासून 35, त्याचं फायनल कमी. हे कोल्ड वाल्याचं कसं आहे, फायनल जास्त आहे म्हणून 35 म्हणून 20 वजा केले पॉझिटिव्ह नंबर येतो, पण ह्याच्या 35 म्हणून 40 वजा केला निगेटिव्ह येतो, म्हणून इनिशियल मायनस फायनल. मोठ्यातून छोटं वजा करायचं. हा, ते सांगितलं तुम्हाला इनिशियल काय. आता तसं
11वी मध्ये आम्ही काय करतो असं नाही करतो, सरळ डेल्टाचा अर्थ हमेशा फायनल मायनस इनिशियलच होतो, म्हणजे कन्फ्युजन नको. पण तिथं काय हीट गेन इज इक्वल टू मायनस ऑफ हीट लॉस. मायनस ऑफ हीट लॉस म्हणजे हीट मायनस व्हायला लावलं किंवा इथं काय करायची गरज नाही, ते आपोआप ऍडजस्ट होतं. पण तुम्हाला जे केलं तेवढंच, हे इनिशियल फायनल, हे फायनल. हे कोण आहे तुमचा गेनवाला कोण आहे? गेनवाला कोल्ड आहे, कोल्ड 1 लिहिल्याबद्दल M1 C1 आणि हे जे काय 1 असेल काय नाही, हे 1 साठी लिहायचं M2 C2 2 साठी. तर M1 किती आहे किंवा आपण अगोदर टेम्परेचर, आता फायनल टेम्परेचर दोघांचे सेम असते, फायनल टेम्परेचर दोघांचे सेम आहे. लेट फायनल टेम्परेचर इज लेट फायनल टेम्परेचर इज इक्वल टू कॅपिटल टी. सर्वांचं फायनल टेम्परेचर काय, दोघांचं पण कॅपिटल टी. तर M1 C1 सांगा तुम्ही मध्ये कॅपिटल टी मायनस T1 म्हटले नाही का आपण, त्याला T1 म्हटले इनिशियल ना, इज इक्वल टू सांग T2 मायनस, कळले का? इथे कॅपिटल टी मायनस T1, इथं उलटा आहे, का उलटा आहे? इथं फायनल मायनस इनिशियल मायनस फायनल असा फरक आहे ना. मग आपण हे कॅपिटल टी साठी सॉल्व्ह करू शकतो. बघूया कसं होतं. M1 C1 कॅपिटल टी मायनस M1 C1 T1 इज इक्वल टू M2 C2 T2 मायनस M2 C2 कॅपिटल. दिसायला हा. आता मी काय करतो, ह्याला इकडे घेऊन ह्याला इकडे घेऊन का M1 C1 प्लस होईल का हे? जे टी कॉमन येते का? इथं कॉमन नाही निघत. इक्विलिब्रियम टेम्परेचर इज इक्वल टू काय आहे, हे भागाकार जाईल का? म्हणजे इक्विलिब्रियम टेम्परेचर हे काही असू शकते. हा, दोन वस्तू तुम्ही मिक्स करलो, त्यांचे मासेस M1 M2 सेम असतील. जर इथं लिहितो मी, इथं M1 इज इक्वल टू M2 है का नाही आणि C1 इज इक्वल टू C2 असं जर असेल तर मग तुमचे MC कट होते का नाही, हे सर्व कटून मग तुमचं कॅपिटल टी त्या केस मध्ये काय येतं मग T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2 असते का. ही एक स्पेशल केस आहे ज्यावेळेस दोन्ही वस्तू सेम आहे, दोन्ही पाणीच आहे आणि दोन्ही 5-5 किलोच पाणी आहे, 5-5 लिटर आणि त्यांना मिक्स केलं तर मग ते दोघांचं मिडल टेम्परेचर येणार. कळत? अदरवाईज काही येऊ शकत. आता हे मी फोटो काढून टाकतो फक्त, आणि आता तिथं जर व्हॅल्यू टाकल्या, व्हॅल्यू पण टाकूत ना आपण. सो इज इक्वल टू, आता ह्या व्हॅल्यू टाकायच्या आपल्याला आहे का ह्या. फायनल टेम्परेचर इज इक्वल टू सांगा M2 ची व्हॅल्यू 50 आहे ना. सांगा सर्वांनी 8 20 M1 आहे ना, M1 20 into 3 M2 किती आहे
बरं फटकन उत्तर काढून दाखवा बरं. फटकन काढून दाखवा.